शंभू तेच तेच खायचं त्यांना कंटाळा येतो. गोदा ये काय झालं हा ये ग माझी चल गोदा चल चल चले आधे चल. नमस्कार मंडळी. आणि आज खूप दिवसांनी माझ्यावर गाईंना सांभाळायची रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे. आणि मागील एक मी व्हिडिओ बनवलेला पावसात आणि तो तुम्हाला भरपूर आवडलेला, म्हणून आज म्हटलं परत एकदा व्लॉगिंग करूया. सुंदर हिवाळ्याची सुरुवात आहे आणि मस्त गवतावर दव पडलेला आहे, बाजूला बगळे उतरलेले आहेत गाईंच्या. आणि बघू अजून काय काय मजा करता येते आपल्याला या व्हिडिओमध्ये, तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. गोदा काय करते? शंभू गोदा ये काय झालं हा ये ग माझी बाई आहे खाजवत. काय झालं इथे जेव्हा खात का नाही बाबा? कशाला खात नाही? कशाला खात नाही बाबा? हा बाबा खायचं मन नाही तुझा आज? एकटी एकटी कशाला फिरते? आणि
ब्रश घेऊन आणला पाहिजे होता. स्वच्छ आहे आमची मुलगी, स्वच्छ आहे. तिला खाजून घ्यायला आवडतं. आणि आमच्या या गायींच्या कळपातली सगळ्यात समजदार म्हणतात तिला. एकदम समजदार, एकदम चांगली गाय आहे. बोललेलं सगळं कळतं. आता मी ती तिकडे एकटीच उभी होती, म्हटलं ये इकडे, तर आली. आणि चरण्यात आज तिला इंटरेस्ट नाही. आज तिला मस्त मालिश पाहिजे आहे, खाजून खाजून. गुदा तुझी एवढी स्किन मस्त चमकते, काय करते ग तू? काय लावते तू? नॅचरली ब्युटिफुल आहेस तू. हो, शेण, डोक्याला शेण लावलंय. काय झालं रे? बघूया, खूप दिवसांनी भेटलं ना तुला, खूप दिवसांनी मी तुला भेटली. शिंगाला काय झालं बाळ तुला? तेल लावूया. हा, चल चल, बस झालं. चल खा जा आता, चरायला चल. चरायला जा बाळ. काय ग, चल खा जा, खा. फोटो नको बोलतो, फोटो नको. फोटो काढायला आवडत. काय झालं? चल जा चरायला. सगळे चरतायत बघ, सगळे चरतायत ना. तुला चरायचं नाहीये? हा, तर या साईडला मस्त बसायला सावली आहे. आणि आता सूर्य पूर्व इथे आहे, तर सूर्य इकडनं उगवलाय आणि त्याच्यामुळे या साईडला भरपूर सावली आहे. त्यामुळे मी आता इथे बसली आहे. गाई इथे चरतायत आणि मी मस्त बघते. भरपूर सारे बगळे, प्रत्येक गाईकडे आणि बैलाकडे एक एक बगळा आणि त्याच्या पाठीवर एक कोतवाल, असे हे दोघ जण कोतवाल आणि बगळा मिळून गाईला स्वच्छ करायचं काम करतात. म्हणजे हे एक वेगळीच परिसंस्था इथे बघायला मिळते. आणि गाईच्या तोंडाकडे बगळा बसलाय आणि पाठीवर कोतवालजी बसलेत. कोतवालजी पाठीवरच्या किड्यांना साफ करतायत आणि बगळा मान खाली झुकल्यावर कानाच्या पाठीमागे, परत गळ्याकडची जो भाग आहे त्याच्यावरचे किडे खाऊन गाईंना साफ करतात. पण गोदा माझ्याकडे काय येऊन ते काम करून गेली हे मला कळालं नाही. तिने बरोबर 15-20 मिनिटं माझ्याकडनं अंगभरच्या सगळ्या किरटी काढून घेतल्या आणि नंतर मी तिला त्या कळपात सोडलं आणि मग ती नॉर्मल झाली. पण तिने ती माझ्याकडनं सेवा आज करून घेतलेली आहे. आणि खूप मजा येते हे सगळं बघताना. भरपूर सगळे बगळे आहेत, फुलपाखरे आहेत, कोतवाल आहेत. मध्ये मध्ये हॉर्नबिलचा पण दूर जंगलातनं आवाज येतोय. किंगफिशर बघायला मिळत आहेत. मस्त चाललंय. इथलं जर आपण गवत बघाल तर पूर्ण लॉन फिरवल्यासारखं, म्हणजे लॉन मेंटेन करतो ना आपण, तसं आहे. जनरली जर आपण जिथे गायी नसतील तिथल्या माळरानावर सध्या गेलो तर अगदी कमरेवर गवत आहे. पण आमच्या गायी रोज आता इथे
पाऊस सुरू झालाय तेव्हापासून चरतायत आणि त्याने ते मस्त एकदम गार्डन कसं मेंटेन केलेलं आहे. मध्ये मध्ये कुठे कुठे पॅच दिसतील. ते वाळ्याचं गवत ज्या प्रकारचं असतं त्या प्रकारात आहे. त्याला पण त्यांनी कोवळं कोवळं त्याच्यातलं खाल्लेलं आहे. मस्त मेंटेन केलेलं आहे. फिरायला मजा येते. आणि पावसात इथे भरपूर चिखल असतो, दलदल असते, त्याच्यातनं चालता येत नाही. पण आता मस्त चालायला वाटतंय. गंगा गंगा हे बघ, आपण ते उन्हाळ्यात खातो ना ते. कसं लागलं? गणेश, मी भरवलं तर नको बोलते. पाहिजे हे बघ, इथे टाकलंच ना. ही पहिली खाऊन दाखव. ताजा ताजा है, ताजं पाहिजे आणि पाहिजे. शुभ्रा पण आली बघा. शुभ्रा आणि गौरी 3 वर्षाच्या आहेत. एक एक बरं आठवून दिलं ना मी तुम्हाला. तुमचं काढून खा ना. असं कसं रोज रोज तेच खायचं त्यांना कंटाळा येतो. आमचं लग्न झालं तर शुभ्रा, गौरी, गणेश सगळे छोटे छोटे होते. आणि आता शुभ्राबाई आमच्या गाभण पण आहेत. तांबट नाहीये, कोणता तरी दुसरा पक्षी आहे, पण मला तांबट वाटतोय. मला लांबून तांबट वाटला. इथल्या झाडावरून उडाला आणि मी पुढे जाते त्याच्या जवळून, तर मग इथे पुढच्या झाडावर येऊन बसला. आता मला हे गवत काढायचं आहे, पण त्याला वाटेल की मी उगाच त्याच्या पाठी फिरते. तांबट नाहीये, त्याच्यापेक्षा थोडं मोठं आहे. तांबट छोटे असतात. पूर्ण त्याच्या पाठीवर मातेरी रंगाचा पट्टा आहे. स्लाइट ग्रेइश मातेरी, राखाडी मातेरी म्हणता येईल. आर्टिफिशियल भरपूर मिळतात, पण मी काही नॅचरल आज हे गवत नेणार आहे. आय थिंक हे ॲज अ फ्लावर आहे. हे गवत आहे ते वाळ्याच्या गवतासारखाच प्रकार आहे. अगदी मोठा मजबूत त्याचा बुंधा असतो. आणि माती घट्ट धरून ठेवण्याचं त्याचं मेन काम असावं, कारण इथे हे भरपूर दलदलीचा एरिया आहे आणि त्याच्यात हे आलेलं आहे. इथे फिरता फिरता म्हणजे हे गवत काढताना मी जेव्हा आली तेव्हा मला एक गोष्ट इथे दिसली. ती म्हणजे इथे भात रुजून आलेला आहे आणि ह्याला दाणे पण भरलेले आहेत. किती अमेझिंग आहे.
आय थिंक कोणीतरी गाईने वगैरे भात खाल्लं असेल, गवताबरोबर त्याच्या ह्या बिया गेल्या असतील. आणि इथल्या शेणात इथे मस्त हा पॅच आहे, ते बघू शकता. पूर्ण हे भातच आहे, तांदळाचं. पण भात सध्या बाकीचं आम्ही जे शेतात लावलंय ते कापून मळणी सुद्धा घालून झाली आहे लोकांची. तर पण हे अजून तयार नाही झालंय. आय थिंक इथे भरपूर पाणी असतं, त्याच्यामुळे वेळ लावलाय त्याने ग्रो व्हायला. पण किती मस्त असं, दिस इज रिअल ऑर्गॅनिक. हा, इथे काहीच नाही, इथे माणसाचा जरा सुद्धा हस्तक्षेप नाही आहे. इथे मस्त गाई चारतात, तिथे आलेलं आहे. हे फणसाचं झाड, हे गुराख्याच्या बसण्याची जागा आहे आमच्या रोजची. त्याने एक पिशवी पण इथे आणून टाकली आहे बसायला. आणि इथून सगळाच परिसर दिसतो. मोस्टली खालपर्यंत गेला तरी लक्ष ठेवता येतो. आणि वरती डोंगरापर्यंत नजर जाते बऱ्याच दूर. आता बराच वेळ, अजून 1-2 तास ते चरतील, तर मग मी पण इथे आराम करणार आहे, मस्त बसणार आहे. आणि गाईंचं चरून झाल्यावर आपण घरी जाणार आहोत. समोर तुम्हाला वडाची झाडं दिसत असतील, तर तिथे सकाळी ग्रेट हॉर्नबिल होते. आता या झाडावर मी बघते तर तिथे एक हळद्या आहे. मी जवळ जाऊन जर शूट करायला गेले तर ते पळून जातील, आणि माझ्याकडे चांगला कॅमेरा नाही आहे, मी फोनवरच बघते सगळं. तर आणि मगाशी मी इथे या फणसाकडे येत होती, आता ज्या झाडाखाली मी बसले तिथे लीफ बर्ड, म्हणजे मराठीत पर्णपक्षी म्हणतात, पण आता त्याचं वर्णन अगदी पोपटी कलरचं असतो आणि मानेकडे थोडं, मानेच्या खाली काळा पॅच असतो, तर त्याला लीफ बर्ड म्हणतात. अगदी पानासारखा, पानात जर असेल तर पटकन दिसणार सुद्धा नाही. ही फुलं तुम्हाला ओळखीची आहेत का? आणि हे फळ जर तुम्ही असं ऑलरेडीच लागलेत म्हणा, सुकल्यावर हे असे या झाडाची बिया आहेत त्या, जसं आता माझ्या कपड्यांना चिकटल्या आहेत तसंच गायींच्या किंवा इतर जनावरांच्या केसाळ जे जनावर असतात त्यांना अडकतात असं. आणि याबरोबर होतं त्यांचं बीज प्रसारण. ही गंगा आहे आणि हा नंदी आहे. नंदी एक 1.5 वर्षाचा बुल आहे.
येणाऱ्या मार्चमध्ये त्याला 2 वर्ष कंप्लीट होते. आणि अजून बुल आहेत आमच्याकडे विक्रीसाठी. बाबा ते मी खायला नाही देणार. हा इथे एक गणेश आहे. गणेशला आता 3 वर्ष होतील मार्चमध्ये. आणि सगळे एकदम खूप प्रेमळ आहेत अगदी स्वभावाने. आणि गंगा वाट बघते घरी जायची, किंवा माझं हे गवत खायचंय वाटतं त्यांना. तुम्हाला जर बुल हवे असतील 3 वर्षांपर्यंतचे किंवा 1.5 ते 2 वर्षापर्यंत असलेले बुल पण आहेत आमच्याकडे. तर आमची गोशाळा दोडामार्ग तालुक्यात बोडदे गावात आहे. भेडशीपासून 1-3 किलोमीटर. आणि गोवा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे. त्यामुळे गोव्यातूनही जरी तुम्ही इन्क्वायरी करत असाल तर तुम्ही आमच्या गोशाळेला भेट देऊ शकता. चला, सगळे झाडावर बसलेत. आता आपल्याला घरी जायची वेळ आलेली आहे. सकाळी येताना आपण वरच्या साईडनं आलेलो. हा जातानाचा रस्ता आहे. तर जाताना असा म्हणजे येताना असं पूर्ण माळरान फिरून मग इथून परत पाठी. माझ्या पाठून एक वेगळाच कळत येतोय. आमच्या गाईंच्या पाठून येतोय.